नमस्कार, निनाद किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. साबुदाणा न भिजवता तरीही एकदम खमंग, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारं थालीपीठ. महाशिवरात्रीनिमित्त उपवास स्पेशल ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आतून किती मऊ झाले आणि महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा भिजवायची अजिबात गरज नाही. तरी एकदम परफेक्ट आणि खमंग असं आपले थालीपीठ एकदम झटपट तयार होतं. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. या ठिकाणी आपण साबुदाणा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. खूप जास्त पावडर करायची नाही, हलकं जाडसर वाटून घ्यायचंय. आपला साबुदाणा व्यवस्थित असा बारीक करून झालेला आहे. आता बारीक केलेला साबुदाणा आपण एक 10 मिनिटासाठी पाणी घालून भिजवून ठेवणार आहोत. आपला साबुदाणा भिजून होतोय तोपर्यंत आपण थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची, आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, अगदी अशाच प्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे. आता आपला साबुदाणा व्यवस्थित भिजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी अशाच प्रकारे भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेली मिरची आणि शेंगदाणे घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण बटाटे किसून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटाटे उकडून मॅश करून घेतले तरी चालतील. हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरची आणि बटाटे साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता, आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. अगदी अशाच प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण तवा गरम करून घेणार आहोत. तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित असं
तव्याला लावून घ्यायचं आहे. आता गॅस कमी करून आपण तयार केलेलं मिश्रण घालून थालीपीठ थापून घेणार आहोत. थालीपीठ व्यवस्थित असं चमच्याने तव्यावर थापून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून थोडंसं साजूक तूप घालायचं आहे. आता एक 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून थालीपीठ भाजून घेणार आहोत. आता आपलं थालीपीठ एकाच बाजूने व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. अशाच पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील आपलं थालीपीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट जमलं आहे. या ठिकाणी आपण थालीपीठ काढून घेणार आहोत. आपलं उपवास स्पेशल साबुदाणा थालीपीठ या ठिकाणी तयार आहे. कुरकुरीत, खमंग आणि एकदम परफेक्ट असं. या महाशिवरात्रीला तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम मऊ आणि किती छान असं शिजलं गेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.